इथं फक्त कट्टर निष्ठावानच डोक्यावर घेतले जातात. अहम ब्रह्मास्मी म्हणत स्वतःला पक्षाचे बाप समजणाऱ्या स्वयंकेंद्रित आणि लाभार्थी प्रवर्गातल्यांना त्यांची जागा मतदार आणि हेच सतरंजी उचले सामान्य कार्यकर्ते लागलीच दाखवतात. आजच्या व्हिडिओचं शीर्षक वाचून किंवा थंबनेल पाहून तुम्ही गोंधळात पडलेला असाल, तर आधीच स्पष्ट करतो की आज काय उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस वगैरे नाही आहे. तो केव्हाच टळून गेला आहे आणि आज कोण माघार घेणार, कोण पक्षशिस्त पाळणार, हा सुद्धा विषय नाही आहे. त्यामुळे उगाच केशव उपाध्ये आणि माधव भंडारींची का पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जाते, असं वाटणं स्वाभाविक आहे. संघाची पार्श्वभूमी असलेले भारतीय जनता पक्षातले निष्ठावंत आणि 2014 नंतर वाहत्या गंगेत हात धुवायला चालत्या गाडीत चढलेले विष्ठावंत यांना ओळखून लांब ठेवण्यात सातत्यानं पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व कमी पडत आलं आणि हे कमी पडणं बहुधा जाणीवपूर्वक असणार यात शंका नाही. पण आपण जर विरोधकांच्या ट्रोल आर्मीच्या टीका, त्या टीकात्मक पोस्टमधला कंटेंट जर नीट अभ्यासला तर निव्वळ केशव उपाध्ये आणि माधव भंडारींना या मंडळींनी पोस्टर बॉय बनवलेलं दिसतंय. पण नीट पाहिलं तर निष्ठा काय असते हे दाखवणारे असंख्य भाजपाई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले आहेत. आपल्याला दिसतात ते प्रकाश झोतातले चेहरे, नेत्यांचे प्रवक्त्यांचे चेहरे. गेल्या काही वर्षातली उदाहरणं आठवा. 2014 साली मार्च महिन्यात राज्यसभा निवडणुकीत भाजपनं ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांचं तिकीट कापलं आणि राजकीय समीकरणासाठी दलित नेते रामदास आठवले यांना ते दिलं. पण जावडेकर यावर व्यक्त झाले नाहीत, गप्प बसले आणि ताबडतोब लोकसभा निवडणुकीसाठी पक्षानं त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारीला लागले. 2014च्या मंत्रिमंडळात देवेंद्रजींचे जवळचे सहकारी असलेले नागपूरकर चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईकर विनोद तावडे यांची तिकीटं पक्षाने कापली. पण दोघांनीही पक्षाचा निर्णय स्वीकारला आणि कोणतीही जाहीर तक्रार न करता, खळखळ न करता आपापली कामं केली. विनोद तावडे बोरिवलीत सुनील राणेंचा प्रचार करायला हजर झाले. ज्या सकाळी त्यांचं तिकीट कापलं गेलं हे कळलं 11 वाजता आणि हे महाशय 12:30ला बोरिवलीत सुनील राणेंच्या कार्यालयाचं उद्घाटन करायला होतं. आपल्या सगळ्या यंत्रणा त्यांनी राणेंच्या मागे कामाला लावल्या. पुढे 2019 साली पुण्यात काय झालं? लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार अनिल शिरोळे, त्यांच्याऐवजी तत्कालीन मंत्री गिरीश बापट यांना तिकीट देण्यात आलं. तेव्हा कोणतीही तक्रार न करता अनिल शिरोळे यांनी गिरीश बापट यांचा प्रचार केला. बरं, या मंडळींना तुम्ही निष्ठावान नाही तर काय म्हणणार मग? पक्षाने दिलं, पक्षानेच काढून घेतलं आणि दुसऱ्या जबाबदारीवर नेमलं. यांनी कुठलीही खळखळ केलेली आपण पाहिली नाही. यांना कोणी सतरंजी उचले वगैरे म्हणत नाही. पण होतं काय, तर जे लोक 12 गावचे 12 उंबरठे झिजवून पक्षात आलेले आहेत, त्यांना भाजपात जर काय कमी पडलं तर लागलीच आकांडतांडव करू लागतात ते. यांनाच मग विरोधक हिणवतात. हे पहा सतरंजी उचले. आज विनोद तावडे कुठे आहेत? प्रकाश जावडेकर कुठे होते? त्यांचं पक्षाचं केंद्रीय पटलावरचं स्थान काय आहे? विनोद तावडेंचं म्हणाल तर. बावनकुळेंचं पुढे काय झालं? ते काय राजकारणातून बाद वगैरे झाले का? तर बावनकुळेंच्या संयमाचं फळ प्रचंड गोड निघालं. पुढे प्रदेशाध्यक्ष झाले ते. आता मंत्री आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यात कार्यकर्त्यांनाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. पण इथंही कुणाला पक्षाचं तिकीट मिळतं तर कुणाला मिळत नाही. तिकीट न मिळालेले लागलीच सतरंजी उचले या प्रवर्गात सामील केले जातात का? जाऊ शकतात का? अनेकांना पक्षाकडून सगळंच हवं असतं. मी म्हणजेच पक्ष आणि माझ्याशिवाय पक्षाचं काय खरं नाही, या भ्रमात ते आकंठ बुडालेले असतात. पुण्यातला असाच एक ताजा किस्सा म्हणजे बाणेर भागातून तिकीट कापलेला बहुचर्चित असा माजी नगरसेवक अमोल बालवडकर. पक्षाचा सतरंजी उचला कार्यकर्ता पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ असतो. पक्षकार्य हे त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं. पण अमोल बालवडकर यांचा असा गैरसमज झालेला असावा की मी म्हणजेच पक्ष. म्हणूनच तर त्याला विधानसभेलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं होतं भाजपच्या तिकिटावर. पण तिकीट आधीच्याच आमदारांना म्हणजे मंत्री चंद्रकांत दादा पाटलांना दिलं गेलं. अमोल बालवडकरांनी बंडखोरी केली आणि दादांच्या समोर अपक्ष म्हणून तथाकथित आव्हान उभं केलं असं काही लोकांनी उगाचच पसरवलं होतं. सूस बाणेर बालेवाडी या भागातला एक सामान्य नगरसेवक, पण यानं पक्षाला आपल्या वैयक्तिक करिश्म्यावर कधीच हावी होऊ दिलं नव्हतं. तोच मोठा. बालेवाडीचे बालवडकर म्हणजे तसे स्वतंत्र प्रतिभेचे लोक म्हणवले जातात इथे. सुलत्यांचं कुटुंब राष्ट्रवादीचं काम करणारं. पैसा, दहशत, मनगटशाही आणि त्यामुळे एक प्रकारचा अहंकार यांच्यात ठासून भरलेला आहे.
भाजप म्हणजे शिस्त हे समीकरण ज्याला समजलंय तोच या पक्षात आपला उत्कर्ष साधू शकतो. पण अमोल बालवडकर यांनी पक्षशिस्तीला नेहमीच फाट्यावर मारलेलं आहे. कोथरूडमध्ये चंद्रकांत दादांच्या विरोधात बंड करून त्यांनी पक्ष नेतृत्वाचं लक्ष वेधून घेतलं त्यावेळेला. पुढच्या खेपेला मला याची भरपाई हवी बरं का, असा जवळ दम देत त्यानं माघार घेतली होती. आता दादांनी बालवडकरांची समजूत घालण्यासाठी देवेंद्रजींना फोन लावून दिला आणि मग देवाभाऊंनी बालवडकरला शांत केलं. तर हा झाला इतिहास. पण सध्या काय स्थिती आहे? अमोल बालवडकर हा माणूस प्रदीर्घ काळ भारतीय जनता पक्षाच्या व्यवस्थेपासून 4 हात लांबच वावरत होता. पक्षाच्या कार्यक्रमांना, बैठकांना हा हजरच नसायचा. मनाला पटेल तेच करणं, यामुळे काय झालं तर इथला भाजपला मानणारा मतदार वर्ग असेल किंवा कार्यकर्ता असेल, हा अमोल बालवडकर या नावाला नापसंत करू लागला. हे उघड झालं ते सर्व्हेमधून. अनेकविध एजन्सीजनी जे सर्व्हे केले ते हेच सांगत होते की अमोल बालवडकर इथून नगरसेवक म्हणून निवडून येणार नाही. पक्षाच्या निरीक्षकांचंही तेच मत बनलं. त्यांनी निश्चित केलं होतं की इथून एखादा सामान्य कार्यकर्ता उभा करायचा, त्याला तिकीट द्यायचं, जो मतदारांच्या संपर्कात होता. मग तिथल्या मंडल अध्यक्षाला लहू बालवडकरला हे तिकीट जाहीर झालं. बरं, अर्ज भरण्यासाठी 1.5 तास बाकी असताना ही घोषणा केली गेली होती. पण आपलं तिकीट कापलं गेलं हे कळाल्यानंतर अमोल बालवडकरांनी पुढच्या 10 मिनिटात अजित पवारांच्या NCPच्या AB फॉर्मसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याचा अर्थ त्यांनी बंडखोरी ही इन्स्टंट केलेली नाहीये, तर हे सगळं पूर्वनियोजित होतं. ज्या माणसाला पक्षावर विश्वास आहे, ज्याला आपल्या कामावर विश्वास आहे, तो निश्चिंत असतो की मला पक्ष उमेदवारी देईलच. पण नाहीच दिली काही कारणास्तव, तर तो एवढ्या इन्स्टंट पक्षनिष्ठा बदलत नाही. वर माध्यमांना सांगत नाही की आता पक्षाला कळेल सामान्य कार्यकर्त्यांची ताकद काय असते. अमोल बालवडकर या स्वकेंद्रित, आत्ममग्न आणि अहंगंडधारी कार्यकर्त्याच्या विरोधात ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी भाजपने दिली आहे, तो आहे लहू बालवडकर. मूलतः संघाचा कार्यकर्ता, त्यामुळे जनसंपर्क दांडगा आहे त्याचा. संघाचे स्थानिक पदाधिकारी पूर्ण ताकदीनं लहू बालवडकरच्या मागे उभे ठाकलेत आता. पक्षाच्या उतरंडीत मंडल अध्यक्ष हे पद तुम्हाला माहीत असेल काय असतं, आणि हे मंडल अध्यक्ष पद भूषवत असल्यानं प्रभागात सातत्यानं या लहू बालवडकरचा राबता होता. आणि बालवडकर म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षमही आहे. कारण ताकाला जाऊन भांडल कशाला लपवायचं, नाही का? सगळेच जर आज या क्षणी उमेदवाराच्या आर्थिक क्षमतेवरून त्याला जोखत असतील, तर लहू बालवडकर याही आघाडीवर सक्षम आहे. स्पष्ट सांगतो. मग आता ज्या पद्धतीनं पेड मीडिया अफवा पसरवते की अमोल बालवडकर यांचं पारडं जड दिसतंय, तर तेही तपासलं पाहिजेच की. अमोल बालवडकर हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा पक्षाला मानणाऱ्या लोकांमध्ये तितकेसे वेलकमिंग नव्हतेच. नाराजी तर होतीच. पण झालंय काय, आता हा आयता राष्ट्रवादीत आला आणि तिकीट घेऊन गेला. म्हणून राष्ट्रवादीतले सतरंजी उचले नाराज नसतील का झाले? त्यांनी का म्हणून आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या? राष्ट्रवादीत तिकिटाच्या आशेवर असलेले माजी नगरसेवक होते की तिकडे, ते प्रमोद निमन असोत की त्या ताई आहेत त्या पूनम विधाते यांच्यासारख्या कार्यकर्त्या. मग यांनी बंडखोरी केली, अपक्ष अर्ज दाखल केलेले. तर या नेत्यांचे असंख्य समर्थक कार्यकर्ते यांच्या मागोमाग पक्ष सोडून बाहेर पडलेत. काही कार्यकर्त्यांना मनवण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यांनीच सांगितलं की आता माघार घ्यायची नाही, पक्षालाही सामान्य कार्यकर्त्यांची ताकद कळू द्या की निवडणुकीनंतर परत येणारच आहोत पक्षात. हे कॉमन आहे. म्हणजे कसं आहे ना, की दोन्हीकडे पक्ष कुठलाही असो, सतरंजी उचले हे वेळप्रसंगी सेम डायलॉग मारून बाहेर पडतात, कारण भावना या एकच असतात. या गडबडीत अमोल बालवडकर याचं नेमकं काय होणार हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाचा कोर वोटर तर त्यांच्यापासून दुरावलेला आहेच. प्लस ते आता ज्या राष्ट्रवादीत गेलेत, तिकडं नाराजीचा सूर लागलाय. ते नाराज तर यांना पाडायचा चंगच बांधून बसलेत. त्यामुळे स्थिती ही अवघड होऊन बसलेली आहे. पण लोकांना दाखवलं काय जातंय, तर केशव उपाध्याय आणि माधव भंडारींचे पोस्टर्स, भाजपमधल्या सतरंजी उचल्यांची उदाहरणं. पण पुण्यातले लोक तसे जागरूक आहेत. त्यांच्यासमोर पूजा जाधव हे उदाहरण ताजं आहे. इथं फक्त कट्टर निष्ठावानच डोक्यावर घेतले जातात. अहम ब्रह्मास्मी म्हणत स्वतःला पक्षाचे बाप समजणाऱ्या स्वयंकेंद्रित आणि लाभार्थी प्रवर्गातल्यांना त्यांची जागा मतदार आणि हेच सतरंजी उचले सामान्य कार्यकर्ते लागलीच दाखवतात. 16 तारखेला निकालानंतर अमोल बालवडकर हे आणखी एक उदाहरण त्या यादीत जोडलं जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. फॉर्म भरायला अवघा 1.5 तास असताना आपलं तिकीट कापलं असं म्हणणाऱ्या बालवडकरांची खरं तर ही कसोटीच होती. पक्षाला वाटलं असतं तर त्यांनी फॉर्म भरण्याची मुदत संपेपर्यंत तुम्हाला खेळवत ठेवलं असतं. पण तुम्हाला जोखण्यासाठी पक्षानं तो 1.5 तास मोकळा ठेवला होता.
तुमच्याकडे तर NCPचा AB फॉर्म रेडीच होता त्या 1.5 तासाच्या अवधीत. यावरूनच स्पष्ट होतंय की तुम्ही काय सच्चे भाजपाई वगैरे नव्हता, तर लाभाच्या अपेक्षेनं सत्तेच्या चालत्या गाडीत चढलेले सहप्रवासी होता. प्रत्येक निवडणुकीला आपलं उपद्रव मूल्य दाखवून पक्षाला ब्लॅकमेल करणाऱ्या अमोल बालवडकरांना पक्षानं त्यांची जागा दाखवली. पण पक्षावरच उलटे आरोप करणाऱ्या बालवडकरांना अद्याप भाजप काय आहे, काय चीज आहे भाजप हे समजलेलंच नाही. हे मात्र स्पष्ट झालंय. असो, यावेळची जी काही निवडणूक आहे ना, खरंच खास आहे, खास. वाद, गोंधळ, राग, लोभ यात प्रचंड विविधता आहे आणि तितकीच रंजकता देखील आहे. या सगळ्या सुंदोपसुंदीकडे तुम्ही एक सामान्य मतदार म्हणून कसं पाहता? हे मला कमेंट करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.